दंडवत प्रणाम. कल्पना करा एका अशा आध्यात्मिक मार्गाची जिथे उपवास करणे, सण साजरे करणे किंवा वर्षानुवर्षे चालत आलेली पारंपरिक कर्मकांडे पाळणे याला सक्त मनाई आहे. दंडवत प्रणाम. ऐकायला थोडं वेगळं वाटतं ना? हो ना. म्हणजे देवळात जाऊन केवळ हात जोडण्यापेक्षा आपण कसे चालतो, कसे बोलतो आणि अगदी कसे झोपतो ह्यावर इथे जास्त भर दिला जातो. आज आपण या सखोल चर्चेत महानुभाव पंथ आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणीचं असंच एक वेगळं पान उलगडणार आहोत. नक्कीच. हा विषय खूपच रंजक आहे. अगदी. आणि आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की महानुभाव पंथाने पारंपरिक व्रतवैकल्य का नाकारली हे आपण समजून घेणार आहोत. म्हणजे संन्यासी आणि संसारी लोकांसाठी विधी आणि निषेध नावाचे अत्यंत शिस्तबद्ध नियम कसे तयार केले गेले. हो, आणि ते नियम खूप बारकाईने आखले आहेत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष हाणामारी करण्यापेक्षा एखाद्याबद्दल मनात वाईट विचार आणणे हा जास्त मोठा गुन्हा का मानला गेला याचाही आपण वेध घेणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. नक्कीच. म्हणजे मुळातच एखादा धर्म किंवा पंथ आपल्या अनुयायांना पारंपरिक सण आणि व्रतांपासून दूर का ठेवत असेल? या प्रश्नाचे उत्तर खरं तर महानुभाव पंथाच्या मूळ उद्दिष्टात दडलेले आहे. आपल्या संदर्भ साहित्यातून हे स्पष्ट होते की श्री चक्रधर स्वामींना भक्तीचं प्रदर्शन नको होते. प्रदर्शन नको होते म्हणजे नेमके काय? म्हणजे बघा, जेव्हा एखादा समाज फक्त विशिष्ट दिवशी म्हणजे समजा एकादशीला किंवा सणासुतीलाच भक्तीचा देखावा करतो. अच्छा, फक्त सणापुरतं. हो, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जुन्या चुका करायला मोकळा होतो, तेव्हा ती खरी साधना उरत नाही. म्हणूनच या पंथाला व्रत वैकल्य या संकल्पनेचंच वावडे आहे. म्हणजे भक्ती ही कॅलेंडरवर अवलंबून नसावी असा त्यामागचा विचार दिसतोय. अगदी बरोबर. त्यांना उपासना ही सणांपुरती मर्यादित ठेवायची नव्हती. भक्तांची उपासना अखंड असावी यासाठी त्यांनी क्रिया किंवा आचरणाचे काही विशिष्ट नियम दिले. पण मग मला एक प्रश्न पडतो, जर पारंपरिक मार्ग बंद केले तर माणसाने साधना करावी कशी? त्यासाठी कोणता तरी साचा किंवा दिशा आवश्यक असतेच ना? त्यासाठीच त्यांनी विधी आणि निषेध ही व्यवस्था दिली. लीळाचरित्र या ग्रंथात श्री चक्रधर स्वामींच्या आठवणी आणि शिकवण संकलित केली आहे, हे तर तुम्हाला माहीत असेलच. हो, तो पंथाचा मुख्य ग्रंथ आहे. तर त्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की परमेश्वराने विहित केलेल्या कोणत्या क्रिया माझं करायलाच सोडत. जे करायला हवे ते म्हणजे विधी. अच्छा, आणि निषेध म्हणजे? आणि ज्या गोष्टी करणे पूर्णपणे वर्ज्य आहे त्याला निषेध म्हटले जाते. जो व्यक्ती या विधी निषेधांच्या चौकटीत आपले संपूर्ण आयुष्य जगतो त्याला या पंथात अनुसरलेला असा एक विशेष शब्द वापरला जातो. अनुसरलेला? बापरे, हे ऐकताना मला आजच्या काळातील एखाद्या प्रोडक्टिव्हिटी सिस्टीमची आठवण येते. प्रोडक्टिव्हिटी सिस्टीम? ते कसं काय? म्हणजे किंवा एखाद्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या ऑपरेटिंग मॅन्युअलची आठवण येते. एखाद्या मॅन्युअलमध्ये जसं स्पष्ट लिहिलेलं असतं ना की मशीन सुरळीत चालण्यासाठी कोणती बटणे दाबावीत आणि कोणती अजिबात दाबू नयेत. अगदी चपखल उदाहरण दिलं. हो ना. इथं आपण डोळे झाकून काहीतरी मिळवण्याच्या आशेने उपवास करत नाहीये, तर हे मॅन्युअल माणसाला सांगत आहे की आपले मन आणि कृती योग्य दिशेने कशी ठेवायची. इथे सर्वात वेधक गोष्ट म्हणजे या विधी आणि निषेधांमुळे भक्ती ही दिव्हाऱ्यातील मूर्तीपुरती मर्यादित राहत नाहीये. ती माणसाच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या कृतीही भक्ती बनतात? हो, म्हणजे आपण कुणाशी कसे बोलतो, रस्त्याने कसे चालतो, या साध्या वाटणाऱ्या कृतींनाच भक्तीचे स्वरूप प्राप्त होते. ही एक अत्यंत व्यावहारिक आणि 24 तास चालणारी आध्यात्मिक चौकट आहे. जर ही 24 तास चालणारी चौकट आहे तर जे लोक पूर्णवेळ या मार्गावर चालतात, म्हणजे जे संन्यस्त अनुयायी आहेत, त्यांचं आयुष्य तर खूपच कसोटीचे असावे. कसोटीचं? ते अत्यंत खडतर असते. टाकू शकतं. नक्कीच. संन्यस्त अनुयायांसाठी या पंथात अतिशय कडक विधी दिले आहेत. हे विधी प्रामुख्याने 2 प्रकारात विभागले गेले आहेत: नित्यविधी आणि नैमित्त्यविधी. नित्यविधी म्हणजे रोजचे ना? हो, नित्यविधी हे रोजच्या रोज न चुकता करायचे असतात. यामध्ये 7 गोष्टींचा समावेश होतो. पहिली गोष्ट म्हणजे अटण. अटण म्हणजे काय? अटण म्हणजे सतत भ्रमण करणे, एकाच ठिकाणी जास्त काळ मुक्काम न करणे. दुसरी गोष्ट आहे विजन, म्हणजेच एकांतवास करणे, गर्दीपासून आणि कोलाहलापासून दूर राहणे. अच्छा, म्हणजे सतत फिरत राहायचं आणि लोकांपासून दूर राहायचं. बरोबर. तिसरी गोष्ट भिक्षा आणि चौथी भोजन.
5वे ईश्वराचे स्मरण करणे, 6वे प्रसाद सेवा आणि 7वे म्हणजे निद्रा म्हणजे झोपणे. थांबा, मला यावर जरा अधिक चर्चा करायला आवडेल. अटन किंवा विजन हे आध्यात्मिक साधनेचे भाग आहेत हे समजण्यासारखे आहे. एका जागी राहिल्याने माणसाला मोह होऊ शकतो म्हणून सतत चालत राहणे हे ठीक आहे. पण निद्रा आणि भोजन, झोप आणि जेवण या तर मानवाच्या अगदी मूलभूत आणि नैसर्गिक गरजा आहेत. या गोष्टी तर प्रत्येक सजीव प्राणी करतोच. मग आध्यात्मिक साधकांच्या यादीत त्यांना विधी म्हणून का बांधून ठेवलंय? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला ना, तर यामागील मानसशास्त्र खूप प्रगल्भ आहे. सामान्यतः माणूस जेव्हा जेवतो तेव्हा तो स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा निव्वळ सवयीने खात असतो. हो, चवीसाठी खातो आपण सगळेच. आणि झोपतो तो आळसापोटी किंवा निव्वळ आरामासाठी. पण जेव्हा एखादा साधक झोपणे आणि खाणे या गोष्टींना केवळ शारीरिक गरज न मानता त्यांना ईश्वरी विधी बनवतो, तेव्हा त्यातून वैयक्तिक अहंकार आणि चंगळवाद संपुष्टात येतो. म्हणजे या नैसर्गिक प्रक्रियांना एका मोठ्या उद्दिष्टाशी जोडले जाते. आपण फक्त पोट भरण्यासाठी खात नाही, तर हे शरीररूपी साधन ईश्वरी कार्यासाठी टिकवून ठेवण्यासाठी आपण इंधन भरतोय, असा तो भाव असावा. अगदी बरोबर. जेव्हा भोजन हा एक विधी असतो तेव्हा अन्नाबाबतची आसक्ती उरत नाही. जे मिळेल ते निमूटपणे ग्रहण करणे ही वृत्ती बळावते. आणि झोपेच्या बाबतीत तसेच निद्रा हा विधी बनतो तेव्हा झोप ही केवळ लोळत पडण्यासाठी नसते, तर ती पुढील दिवसाच्या अटण, विजन आणि स्मरण या साधनेसाठी शरीराला ऊर्जा मिळवून देणारी एक शिस्तबद्ध प्रक्रिया बनते. जीवनावश्यक गोष्टींना विधी बनवल्याने माणसाचं संपूर्ण अस्तित्वच ईश्वराला समर्पित होते. हे खरोखरच विलक्षण आहे. म्हणजे प्रत्येक कृतीतून मीठ पण काढून टाकण्याची ही पद्धत आहे. आणि आपण मगाशी नैमित्य विधी असा दुसरा प्रकार सांगितला होता. रोजच्या नित्यविधींनंतर या नैमित्य विधींची गरज का भासते? नैमित्त्यविधी हे दररोज केले जात नाहीत, तर ते काही विशिष्ट निमित्ताने किंवा प्रसंगाने करावे लागतात. उदाहरणार्थ, जर रस्त्यातून जाताना दुसरे साधक भेटले तर त्यांचा संघ किंवा सांगात कसा करावा. अच्छा, म्हणजे संवादाचे नियम. हो, एकमेकांची भेट कशी घ्यावी, आजारी साधकाची शुश्रूषा कशी करावी, या सर्वांचे अत्यंत कडक नियम आहेत. आणि या नैमित्य विधींबद्दल लीळाचरित्रात एक अतिशय रंजक शब्द वापरला गेला आहे. या विधींना सासर असे म्हटले जाते. सासर? म्हणजे मुलीचे लग्नानंतरचे घर? हो, तेच सासर. पण संन्याशांच्या अत्यंत कडक नियमांना सासरची उपमा का दिली असावी, हे थोडं विचित्र वाटते. यामागे तत्कालीन समाजव्यवस्थेचा एक सुंदर संदर्भ आहे. पूर्वीच्या काळी मुलीला माहेरी पूर्ण स्वातंत्र्य असायचे. तिथे तिच्यावर कोणतेही बंधन नसायचे. बरोबर आहे. पण सासरी गेल्यावर मात्र तिला प्रत्येक कृती अत्यंत जबाबदारीने, सासरच्या कठोर नियमांच्या आणि चौकटीत राहून करावी लागायची. तिथे चुकांना माफी नसायची. अच्छा, आता मला संदर्भ लागतोय. त्याचप्रमाणे संन्याशांना जेव्हा हे नैमित्य विधी पार पाडावे लागतात तेव्हा त्यांना अत्यंत कठोर नियमांचे आणि सक्तीचे पालन करावे लागते. तिथे त्यांना मनमानी करून चालत नाही. म्हणूनच त्या कडक शिस्तीला सासर ही अत्यंत समर्पक उपमा दिली आहे. या उदाहरणावरून त्या नियमांची तीव्रता नक्कीच जाणवते मला. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. जर हे नियम इतके जाचक आणि सासरसारखे कडक आहेत, तर हा मार्ग फक्त काही मुठभर लोकांसाठीच मर्यादित राहिला असता. सामान्य माणसांचे काय, ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, ज्यांना प्रपंच करायचा आहे, ते या पंथात कसे सामावून घेतले जातात? कारण प्रत्येकालाच आपले घरदार सोडून अटण आणि विजन करणे शक्य नसते. महानुभाव पंथाची हीच एक मोठी जमेची बाजू आहे. हा पंथ मानवी मर्यादांबद्दल अत्यंत वास्तववादी आहे. म्हणजे त्यांनी संसारी लोकांसाठी काही वेगळं ठेवलंय? हो, सर्वांना एकाच मापात तोलले जात नाही. प्रपंच करणाऱ्या सांसारिक उपासकांसाठीही या पंथात अतिशय स्पष्ट मार्गदर्शन आणि टप्पे दिले आहेत. या सांसारिक उपासकांचे त्यांच्या क्षमतेनुसार 4 प्रकार मानले जातात. म्हणजे सर्वांकडून संन्याशांसारख्या आचरणाची अपेक्षा न करता त्यांना त्यांच्या कुवतीनुसार टप्पे दिले आहेत. अगदी तसंच. पहिला प्रकार आहे नामधारक किंवा संसारिक साधक. हे असे उपासक असतात ज्यांनी नुकताच पंथाचा अनुग्रह घेतलेला असतो. म्हणजे अगदी नवीन साधक. हो, त्यांना पंथाचे पंचनाम माहीत असते. त्यांची आध्यात्मिक वाटचाल नुकतीच सुरू झालेली असते. दुसरा प्रकार आहे वेदवंत. नावाप्रमाणेच हे असे उपासक असतात ज्यांना पंथाच्या तत्वज्ञानाचा वेध लागलेला असतो.
वेध लागलेला असतो म्हणजे ते पंथाच्या पूर्वज्ञानाने आकर्षित होऊन आलेले असतात आणि अधिक जाणून घेण्याची त्यांच्यात तीव्र ओढ असते. हे 2 प्रकार तर मला नवशिक्यांच्या टप्प्यातील वाटतात. पुढचे टप्पे नक्कीच अधिक प्रगल्भ असावेत. नक्कीच. तिसरा प्रकार आहे बोधवंत. ह्या उपासकांना पंथाविषयीचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेले असते. अच्छा, म्हणजे त्यांना बोध झालेला असतो. हो, त्यांना निव्वळ आकर्षण उरलेले नसते, तर तत्वज्ञानाचा खरा बोध झालेला असतो. ते पंथाची श्रद्धा पूर्ण आदराने आणि निष्ठेने पाळत असतात. आणि चौथा, सर्वात विशेष प्रकार आहे वासनिक. या प्रकारच्या साधकांची संख्या खूप कमी असते. या वासनिक प्रकारात असे काय विशेष आहे? वासनिक हे असे साधक असतात ज्यांना प्रत्यक्षात पूर्णकालिक संन्यस्त व्हायचे असते. त्यांची मानसिकता जगाचा त्याग करण्याची झालेली असते. मग ते संन्यास का घेत नाहीत? कारण काही सांसारिक जबाबदाऱ्या असतात, जसे की वृद्ध आईवडिलांचं पालनपोषण किंवा लहान मुलांची जबाबदारी. यामुळे ते लगेचच प्रत्यक्ष दीक्षा घेऊ शकत नाहीत. ते संसारात राहूनही मनाने संन्याशासारखेच जगत असतात. इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक ठरते बघा. म्हणजे जर आपण याची तुलना एखाद्या विद्यापीठाच्या रचनेशी केली ना, तर हे अगदी तंतोतंत जुळते. विद्यापीठाच्या रचनेशी? हो, हे जरा समजावून सांगा. हो, म्हणजे बघा, नामधारक म्हणजे अगदी प्रथम वर्षाचे विद्यार्थी ज्यांनी नुकताच महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे आणि जे अजून कॅम्पस समजून घेत आहेत. हां. वेदवंत म्हणजे ते विद्यार्थी ज्यांना आता आपला मुख्य विषय आवडू लागला आहे आणि जे लायब्ररीत जास्त वेळ घालवत आहेत. बोधवंत म्हणजे पदवीधर विद्यार्थी ज्यांना विषयाचे सखोल ज्ञान आहे आणि जे त्या ज्ञानाचा उपयोग करत आहेत. क्या बात आहे. आणि वासनिक म्हणजे असे लोक ज्यांना पूर्ण वेळ संशोधन करायचे, जे त्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत, पण कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांना नोकरी करावी लागतीये, म्हणून ते थोडे थांबले आहेत. हे उदाहरण अत्यंत चपखल आहे. यातून हे स्पष्ट होते की हा पंथ माणसाला त्याच्या परिस्थितीनुसार मार्ग देतो. प्रत्येकजण संन्यास घेऊ शकत नाही. हे मान्य करून पंथाने संसारात राहूनही आध्यात्मिक प्रगती कशी करता येईल याचा एक अत्यंत व्यवहार्य नकाशा या 4 प्रकारातून दिला आहे. हो, म्हणजे कोणावरही काहीही लादलेले नाहीये, हे ऐकायला खूप आश्वासक वाटते. नक्कीच. पण तरीही संन्यासी असो व या 4 प्रकारांपैकी कोणताही संसारी उपासक, या सर्वांना एकत्र जोडणारा कोणता समान धागा आहे का? म्हणजे असा एखादा नियम जो प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यापासून ते थेट पूर्णवेळ संशोधकापर्यंत सर्वांनाच सारख्याच तक्तीने पाळावा लागतो? असा एक भक्कम धागा नक्कीच आहे. आणि तो धागा म्हणजे व्यसनांपासून मुक्ती आणि अहिंसेचे अत्यंत कठोर पालन. अच्छा, व्यसनी आणि अहिंसा. हो. संदर्भ साहित्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की सर्व अनुयायांनी 7 व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहणे अनिवार्य आहे. जुगार खेळणे, मांसाहार करणे, वेश्यागमन, परस्त्री सेवन, मद्यपान, चोरी आणि हिंसा या 7 गोष्टी कोणत्याही परिस्थितीत निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. या यादीतील पहिले 6 नियम हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाचे आधारस्तंभ असतात, हे आपण समजू शकतो. पण यातील शेवटचा मुद्दा म्हणजेच हिंसा, यावर आपण अधिक लक्ष केंद्रित करायला हवं. का बरं? कारण मला असं वाटतं की महानुभाव पंथामध्ये अहिंसेचा अर्थ खूप वेगळ्या आणि अत्यंत सूक्ष्म पातळीवर घेतला गेला आहे असं दिसतं. हे निरीक्षण अगदी योग्य आहे. महानुभाव पंथाने अहिंसेला केवळ एक नियम मानले नाही, तर ती एक जीवन प्रणाली मानली आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला पंथाचे एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र पाहावे लागेल. कोणते सूत्र? ते सूत्र असे आहे: हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असू नये. हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असू नये. या सूत्राचा नेमका अन्वयार्थ काय होतो? याचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे की प्रत्यक्ष हिंसा करणे तर खूप दूरची गोष्ट आहे, पण जिथे दुसरे कोणीतरी हिंसेने वागत असतील तिथे थांबूही नये. म्हणजे जिथे हिंसा घडत असेल तिथून निघून जावे. हो, त्या जागेवरून साधकाने तत्काळ निघून जावे. यामागील विचार असा आहे की हिंसेच्या नुसत्या सान्निध्याने किंवा ती नुसती पाहण्यानेही माणसाचे मन कलुषित होऊ शकते. हिंसेचे केवळ समर्थनच नव्हे, तर बघ्याची भूमिका घेणेही इथे निषिद्ध आहे. पण हिंसा म्हणजे नेमकं काय? आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की हिंसेचेही काही प्रकार या पंथात सांगितले आहेत. कारण सामान्य भाषेत हिंसा म्हणजे एखाद्याला मारहाण करणे किंवा शारीरिक इजा पोचवणे. पंथामध्ये हिंसेचे अत्यंत सूक्ष्म आणि मानसशास्त्रीय विश्लेषण केले आहे. त्यांनी हिंसेचे 3 स्पष्ट प्रकार मांडले आहेत. पहिला प्रकार आहे आगंतुक हिंसा. आगंतुक हिंसा. हो,
ज्याला आपण मानसिक हिंसा म्हणू शकतो. दुसरा प्रकार आहे अनारब्ध हिंसा, म्हणजेच वाचिक किंवा बोलण्यातून होणारी हिंसा. आणि तिसरा प्रकार आहे प्रारब्ध हिंसा, म्हणजेच प्रत्यक्ष कृतीतून किंवा शरीराने घडणारी हिंसा. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? या यादीमध्ये प्रत्यक्ष कृतीतून होणाऱ्या हिंसेपेक्षा, म्हणजेच कोणाला तरी खरोखर मारहाण करण्यापेक्षा, मानसिक हिंसेला म्हणजेच आगंतुक हिंसेला प्रथम क्रमांक का दिलाय? मला हे थोडे अनाकलनीय वाटते. मनातल्या मनात एखाद्याबद्दल वाईट विचार करणे हे खऱ्याखुऱ्या मारहाणी इतकेच गंभीर किंवा त्याहून मोठे कसे असू शकते? यामुळे एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो आणि याचे उत्तर मानवी मनाच्या प्रगल्भ अभ्यासात दडलेले आहे. जगातील कोणतीही शारीरिक कृती ही थेट शून्यातून निर्माण होत नाही. मग ती कुठून निर्माण होते? तिचे मूळ नेव्ही मानवी मनात असते. कोणताही माणूस अचानक एखाद्यावर हात उचलत नाही किंवा त्याला अपशब्द वापरत नाही. आधी त्याच्या मनात समोरच्याबद्दल राग, द्वेष किंवा मत्सर निर्माण होतं. बरोबर. तो विचार म्हणजेच मानसिक हिंसा. जोपर्यंत मनामध्ये हिंसेचे बीज रुजत नाही, तोपर्यंत शरीराकडून कोणतीही हिंसक कृती घडू शकत नाही. अच्छा, म्हणजे मन ही हिंसेची प्रयोगशाळा आहे. तिथे आधी प्रयोग होतात आणि मग ते शरीराद्वारे प्रत्यक्षात येतात. अगदी तसेच, जर विचारांच्या पातळीवरच हिंसेला रोखले, म्हणजे जर एखाद्याने मानसिक अहिंसा पाळली, तर शब्दांतून कोणाला दुखावण्याचा किंवा प्रत्यक्ष कृतीतून कोणाला मारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळावरच घाव घातला तर विषारी झाड वाळतच नाही, असंच ना? अगदी बरोबर. म्हणूनच महानुभाव पंथाने प्रत्यक्ष कृतीपेक्षाही त्या कृतीचा उगमस्थानाला म्हणजेच मानवी मनाला सर्वाधिक महत्त्व दिले. वाईट विचार हा वाईट कृतीचा जन्मदाता आहे. त्यामुळे विचारांची शुद्धता हीच खऱ्या अर्थाने अहिंसेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हे खरोखरच विचारप्रवर्तक आहे. आपण अनेकदा आपल्या कृतींवर लक्ष ठेवतो, पण आपल्या विचारांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की महानुभाव पंथाची शिकवण ही केवळ एका ठराविक काळापुरती मर्यादित नाही. हो, ती आजच्या काळासाठी तितकीच महत्त्वाची आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या साध्या वाटणाऱ्या कृतींकडे एक विधी किंवा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय म्हणून कसे पाहू शकतो, हे यातून शिकण्यासारखे आहे. होय, आणि सर्वात महत्त्वाचा व्यावहारिक धडा हा आहे की आपण स्वतःच्या क्षमतेनुसार आपला टप्पा ओळखणे. आपण संसाराच्या किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असू, मग आपण नुकतीच सुरुवात करणारे नामधारक असू किंवा ज्ञानाने प्रेरित झालेले वेदवंत असू, आपल्याला आपल्या गतीने प्रगती करण्याची मुभा आहे. नक्कीच. कोणाशीही स्पर्धा न करता स्वतःचे विचार शुद्ध ठेवण्यावर दिलेला हा भर आजही तितकाच मार्गदर्शक आहे. अगदी खरंय. आपण आज महानुभाव पंथाने पारंपरिक व्रतवैकल्यांना फाटा देऊन एक व्यावहारिक आणि कडक विधिनिषेधांची व्यवस्था कशी निर्माण केली याचा खूप छान वेध घेतला. हो, जाता जाता या चर्चेतून उभे राहिलेले एक प्रश्नचिन्ह ऐकणाऱ्यांसाठी सोडून जावेसे वाटते. आपण आत्ताच मानसिक हिंसेबद्दल बोललो, ज्याला पंथाने सर्वात मोठे पातक मानले आहे. आजच्या डिजिटल युगात आपण कोणत्याही माणसाला प्रत्यक्ष मारत नाही, पण सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण टिप्पण्या वाचताना किंवा एखाद्या मथळ्यावर रागावताना आपण दररोज किती मानसिक हिंसा नकळतपणे ग्रहण करत आहोत. हा खूप महत्वाचा विचार आहे. हो ना. आणि कोणतंही प्रत्यक्ष कृत्य न करताही हे विचार आपल्या आंतरिक शांतीचे कसे तुकडे करत आहेत यावर नक्की विचार करा. या अत्यंत माहितीपूर्ण संवादात सहभागी झाल्याबद्दल दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.